तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपती यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अख्ख्या देशाचं लक्ष आहे ते म्हणजे त्याची बायको आणि त्याची दोन मुलं. याच्या मागचे एक इन्साइट स्टोरी आणि जबरदस्त बातमी मी तुमच्यासाठी कारण काय की आपल्या आयुष्यात मिळालेल्या यशामागं जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असतो तो आपल्या कुटुंबाचा असतो. आणि थलपती विजय यांच्या आयुष्यातही हे तितकंच खरं मानलं जावं का असा प्रश्न पडतो. कारण विजय यांनी जेव्हा हे ऐतिहासिक आणि आश्चर्यकारक यश मिळवलं तेव्हा त्यांनी आपल्या आई वडिलांसोबत आणि जवळच्या कुटुंबियांसोबत आनंद साजरा केला. त्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले. मात्र या सगळ्या आनंदाच्या क्षणी गेली जवळपास 30 वर्ष सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी संगीता आणि त्यांची दोन मुलं कुठेही दिसून आले नाही. आणि इथूनच पुन्हा एकदा विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली. एका बाजूला संपूर्ण तामिळनाडूचा हिरो ठरलेला थलपती विजय आता राज्याच्या सत्तेवर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याचं वैयक्तिक आयुष्य, त्याच्या संसारात आलेलं अंतर आणि एकाकीपणाबद्दलही अनेक चर्चा या रंगताना दिसतात. नेमकं आतापर्यंत विजय थलपती याचं आयुष्य, वैयक्तिक आयुष्य कसं राहिलंय, त्याच्या कुटुंबाबद्दल नेमकं काय बोललं जातंय आणि यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता नेता खऱ्या आयुष्यात किती एकटा पडलाय, चला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. तामिळनाडूमध्ये अनेक दशकांपासून द्रविड राजकारणावर दोन मोठ्या पक्षांचं वर्चस्व होतं. पण आता अभिनेता ते नेता बनलेला विजय यांच्या टीव्ही अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षानं हे चित्रच बदलून टाकलंय. विधानसभा निवडणुकीत तब्बल 108 जागा जिंकत विजय यांचा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. 10 मे रोजी विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. महत्वाचं म्हणजे या शपथविधीवेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब आनंदी असल्याचं आपल्याला पाहायलाही मिळालं. तसंच मातृदिनानिमित्त मला खूप सुंदर भेट विजयने दिली असं त्यांच्या आई म्हणाल्या. आता त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलूयात. शोभा चंद्रशेखर या विजय यांच्या आई बहुगुणी व्यक्तिमत्वाच्या, त्या प्रसिद्ध पार्श्व गायिका आहेत. शिवाय पटकथा लेखिका आणि चित्रपट निर्मात्या म्हणूनही त्यांनी काम केलं. विजय अनेक मुलाखतींमध्ये सांगतात की त्यांच्या आई वडिलांनी प्रेमविवाह केला होता. त्यांचे वडील ख्रिश्चन तर आई हिंदू कुटुंबातून आहेत. त्यामुळे घरात लहानपणापासूनच धर्मनिरपेक्ष वातावरण होतं. विजय यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 25 ऑगस्ट 1999 ला संगीत सोर्णलिंगम यांच्याशी लग्न केलं. त्यांची लव्ह स्टोरी आता मी तुम्हाला सांगतो. संगीता सोर्णलिंगम या विजय यांच्या पत्नी होण्याआधी त्यांच्या जबरदस्त फॅन होत्या. 1996 मध्ये विजय यांचा पुवे उनक कागा हा सिनेमा त्यांनी पाहिला आणि तेव्हापासून विजय अक्षरशः त्यांच्या मनात बसले. विजयचं खास अभिनंदन करायचं म्हणून त्या थेट लंडनहून चेन्नईला पोहोचल्या. एक फॅन म्हणून त्या त्यांना भेटायला गेल्या होत्या, पण ही भेट इतकी खास ठरेल याची कल्पना कदाचित दोघांना नव्हती. आणि हळूहळू ही फॅन स्टार स्टोरी प्रेम कहाणी बदलली. संगीता यांचे वडील हे श्रीलंकेतील एक मोठे उद्योगपती आहेत. त्या श्रीलंकन तामिळ कुटुंबातून येतात, पण त्यांचं शिक्षण वाढ सगळं काही लंडन मध्ये झालंय. लग्नाआधी त्या ब्रिटिश नागरिक होत्या, पण विजय यांच्या लग्न झाल्यानंतर त्यांनी भारतात येऊन संसार टाकला. विजय आणि संगीता यांना दोन मुलं आहेत. मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या शाशा अशी त्यांची नावं. जेसन संजयनं सिग्मा चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली, तर लहानपणी तो वेट्टाई कारण चित्रपटात विजय यांच्या सोबतही झळकला होता. दुसरीकडे दिव्या साशानं थेरी चित्रपटात आपल्या वडिलांसोबत स्क्रीन शेअर केली. पण 2 वर्षांपूर्वीपासून त्यांची पत्नी, विजयची पत्नी संगीता यांच्यापासून ते लांब राहतात. तर त्यांच्या मुलांनीही त्यामुळे त्यांच्याशी, विजय यांच्याशी बोलणं टाळल्याचं किंवा टाकून दिल्याचं दिसतं. फेब्रुवारी 2025 मध्ये संगीता यांनी विजय यांच्या विरोधात घटस्फोटासाठी न्यायालयात दरवाजा ठोठावला. विजय यांचा एका अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा संशय संगीतांनी व्यक्त केला. तसेच हे प्रकरण कोर्टात न जाता बाहेर समजूतदारीने मिटवू यासाठी विजय यांनी संगीता यांना विनंती केली असंही सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट अजूनही स्पष्ट झालेली नाहीये, ती म्हणजे त्यांचा घटस्फोट नेमका झाला की नाही. कारण याबाबत ना विजय यांनी अधिकृतपणे काही सांगितलं ना संगीता यांनी. त्यामुळे आजही या चर्चांना फक्त अफवा आणि रिपोर्टचाच आधार आहे असं म्हटलं जातं. पण या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांची दोन्ही मुलं आणि त्यांची आई संगीता या विजय यांच्या जवळ स्पष्टपणे दिसून नाहीत आल्या. कारण तर दुसरीकडे एक वेळ अशी होती की लहानपणी वडिलांसोबत स्क्रीनवर दिसणारा जेसन आता मात्र फारसा विजयांच्या सोबत सार्वजनिकरित्या दिसत नाही. उलट सोशल मीडियावर त्यांना आपल्या वडिलांना अनफॉलो केलं. शिवाय त्यांना आपलं नाव सुद्धा बदललं, त्यातून विजय यांचा रेफरन्स काढून टाकला. आता विशेष म्हणजे विजय यांनी इतका मोठा राजकीय विजय मिळवला, तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवला, पण या संपूर्ण यशावर जेसननं पूर्ण शांत राहणं पसंत केलं. ना कोणती पोस्ट, ना अभिनंदन, ना कोणाची सार्वजनिक प्रतिक्रिया. मुलीच्याही बाबतीत हेच घडताना दिसतंय. त्यामुळे आता इथूनच पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागलेत की पडद्यावर लाखोंचा हिरो असलेला थलपती विजय आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र कुटुंबापासून दूर जातोय का, अशी चर्चा आता रंगताना दिसते चाहत्यांमध्ये.
मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक नाव सतत चर्चेत राहिलं आणि ते म्हणजे अभिनेत्री त्रिशा कृष्णन. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे विजय किंवा त्रिशा या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधी कोणतं अधिकृत विधान केलेलं नाही. त्यामुळे आजही या सगळ्या फक्त चर्चा, अफवा आणि चाहत्यांच्या अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत. विशेष म्हणजे ज्या दिवशी तामिळनाडूचा ऐतिहासिक निकाल लागला आणि विजय यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला, त्याच दिवशी त्रिशाचा योगायोग वाढदिवसही होता. त्यामुळे सोशल मीडियावर तर अनेकांनी विजय यांनी त्रिशाला संपूर्ण तामिळनाडूच गिफ्ट केलं अशी भन्नाट प्रतिक्रिया देत चर्चा रंगवल्या. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र लोकांच्या नजरेतून सुटली नाही, ती म्हणजे गेली 35 वर्ष त्यांच्या आयुष्याचा भाग असलेली पत्नी संगीता आणि त्यांची 2 मुलं या मोठ्या क्षणी कुठेच दिसली नाहीत. आणि म्हणूनच विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चांना आता आणखी हवा मिळताना दिसते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स मराठी.